नमस्कार. मी विशाखा माळी तुमचं स्वागत करते यशस्वी शाळेचे यूट्यूब ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर. तर आज आपण बघतोय कंबाईन घटक पूर्व परीक्षा 2024चे सायन्स या विषयाचे PYQ. ओके. या अगोदर पण आपण वेगळ्या वेगळ्या सब्जेक्टचे PYQ कवर केलेले आहेत. राज्यसेवा असो, कंबाईन गट ब असो, तुम्ही ते आपल्या प्लेलिस्टमध्ये बघू शकतात. आपण सर्व सब्जेक्टची वेगळी वेगळी प्लेलिस्ट बनवलेली आहेत. तर आजच्या सेशनला सुरू करूया. सेशन सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा. लिंक तुम्हाला मी ह्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शनमध्ये देते. चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. योग्य उत्तर निवडा. आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे. तर बघूया. मानवास आवाजाच्या 20 ते 20,000 हर्ट्स इतके हर्ट्स वारंवारतेचा आवाज आपल्याला ऐकू येतो. तर हे खरं आहे. इन्फ्रासॉनिक वेव्सची वारंवारता 20,000 पेक्षा अधिक आहे. चुकीचं आहे. अल्ट्रावायोनिक वेव्सची वारंवारता 20 हर्ट्सपेक्षा जास्त कमी आहे. हे पण चुकीचं आहे. आणि ध्वनिलहरी हे घनपदार्थामधून प्रवास करू शकत नाही. हे पण चुकीचं आहे. आपलं उत्तर आहे 4, फक्त ए बरोबर. पुढे बघूया. खालीलपैकी कोणते इलेक्ट्रिक उपकरण प्रकाश ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेमध्ये करतं? तर ते आहे फोटोव्हॉल्टेनिक डायोड. पुढे बघूया. बॉल बेरिंग चा वापर यंत्रामध्ये कोणत्या घर्षण कमी करण्यासाठी केला जातो? तर बॉल बेरिंग आपण असंच आपली ट्रिक लावू शकतो. बॉल राऊंड फिरेल तर लोटेड घर्षण, रोलिंग फ्रिक्शन. नंतर बघूया. कास्य हा मिश्र धातू डॅश या दोन धातूच्या समावेशाने असतो. तर कॉपर आणि टीन. कॉपर आणि टीननी बनते ब्रॉस आणि झिंक आणि कॉपरने बनतंय ब्रास. ओके, ब्रास ॲलॉय. ओके, पुढे बघूया. कार्बन डायसल्फाईडचा उपयोग हा इन्सेक्टिसाइड म्हणून केला जातो, कीटनाशक म्हणून केला जातो. खालीलपैकी सर्वात मोठा डायपोल मोमेंट हा असलेला रेणू हा आहे CHCl3. त्यानंतर बघूया. पॅट्रोमायझॉनमध्ये डॅशद्वारे अँटीकोआग्युलंट्स स्त्रवले जातात. तर कोणाद्वारे? सलावरी ग्लँड, लाळ ग्रंथीद्वारे. कांगारू हा प्राणी डॅश ह्या फायलममध्ये येतो. तर ते कशामध्ये येतो? मॅमेलियामध्ये, सस्तन प्राणी. आपल्या इथे जोड्या नावावर प्रश्न विचारलेला आहे. तर भारतीय गांडूळचे सायंटिफिक नेम काय आहे? तर आपण याच्यामध्ये बघूया. भारतीय गांडूळचे सायंटिफिक नेम हे आहे ऑपिस्टोपोरा. भारतीय गाईचा म्हणजे लीच द्रुत कर्ण, त्याचं सायंटिफिक नेम आहे गानाटोब्लेडिया. आणि मधमाशी हॅमिस्पेरा. आणि पतंगातील कीटक ते आहे हायमॅन्टोपेरा. ओके, एक मिनटं, चुकलेलं आहे इकडे. गांडूळ, नंतर भारतीय 3, मधमाशी हायमॅन्टोपेरा आणि पतंगातील कीटक हे हॅमिपेरा. हॅमी म्हणजे लहान, असं आठवून ठेवलं. पतंगातील कीटक म्हणजे हॅमिप्टेरा. ओके, तर आपलं उत्तर येत आहे 4. पुढे बघूया. भुईमुगावरील टीका रोग कोणामुळे होतो? तर कशामुळे होतो? सिरकोस्पोरा. ओके. जैविक खतामुळे मातीतील पोषण तत्वामध्ये समृद्धी होते. आपलं उत्तर येत आहे 2. पुढे बघूया. खालीलपैकी कोणते विधान ब्रायोफायटर्स बद्दल चुकीचे आहे? आपल्या याच्यामध्ये चुकीचे विधान ओळखायचे आहेत. तर ते वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणून ओळखले जातात. तर हेच चुकीचं आहे. बरं का. टॅरिडोफायटाला वनस्पतीचे उभयचर म्हटले जातात. पुढे बघून घेऊया. त्यांना पुनरुत्पादनासाठी पाण्याची गरज असते. बरोबर आहे. त्यांच्या मुळाऐवजी रायझॉइड्स असतात. हे पण बरोबर आहे. आणि
रायझोपस हे त्याचे उदाहरण आहे. हे पण बरोबर आहेत. तर बघूया पुढचा प्रश्न. ज्या परस्पर संबंधामध्ये एका प्रजातीला फायदा असतो आणि दुसऱ्याला हानी पोचत नाही किंवा फायदा देखील होत नाही, त्याला डॅश असे म्हणतात. तर त्याला म्हणतात कॉमन सायलिझम. पुढे बघूया. डॅश या खनिजांच्या अभावामुळे गलगंड होतो. आयोडीन. तोंडावाटे घेतली जाणारी पोलिओची लस हे खालीलपैकी कोणत्या प्रयोगशाळेत केली जाते? तर बघूया. हॉफकिन बायो बायोफार्म बायोफार्मेटिक्युलस कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅनाशिया बायोटेक आणि बायोमेड गाझियाबाद हे तिघही जाग्यावर आपली पोलिओची लस बनली जाते. तर आपलं उत्तर येत आहे ए, बी आणि सी. ओके. डी मध्ये हैदराबादमध्ये बनत नाही. ओके. तर हे होते आपले सायन्स या विषयाचे क्वेश्चन. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी यशस्वी शाळेच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा. धन्यवाद.